असे म्हणतात की प्रेमाने पोट भरत नाही, पण जर खरे आणि निस्वार्थी प्रेम मिळाले तर आयुष्य सुखकारक होऊन जाते. पण असे प्रेम सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी आपण आधी प्रेम द्यावे लागते, समोरच्याला इज्जत द्यावी लागते, त्याच्या भावनांची कदर करावी लागते. तेव्हा त्या बदल्यात आपल्याला खरे प्रेम मिळते. आज अशीच एक खूप चांगली शिकवण देणारी भगवान तथागत गौतम बुद्धांची गोष्ट आपल्यापुढे सादर करणार आहे. तत्पूर्वी अशाच स्वरूपाच्या गोष्टी ऐकण्यासाठी प्रेमा तुझा रंग कसा या चॅनलला खाली दिलेल्या सबस्क्राईब या बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करा. भगवान गौतम बुद्ध भिक्षाटनासाठी एका गावात गेले होते. तिथे एक स्त्री त्यांना प्रश्न विचारते की तुम्ही तर एखाद्या राजकुमारासारखे दिसता, मग अशा तारुण्य अवस्थेत अशी भगवी वस्त्रे घालून तुम्ही का फिरत आहात? त्या स्त्रीचे बोलणे ऐकून भगवान तथागत गौतम बुद्ध म्हणतात, मी 3 प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी संन्यास घेतला होता. त्यावरती स्त्री विचारते की कोणते 3 प्रश्न? त्यावर भगवान गौतम बुद्ध म्हणतात, आपण जेव्हा तरुण असतो तेव्हा आपले शरीर सुंदर असते. आपण जेव्हा म्हातारी होतो तेव्हा ते शरीर कुरूप दिसते, आणि जेव्हा मृत्यू पावतो तेव्हा ते शरीर नष्ट होते. मला वृद्धावस्था, आजारपण आणि मृत्यू यांचे ज्ञान प्राप्त करून घ्यायचे होते, आणि म्हणून मी संन्यास घेतला होता. त्यावरती स्त्री म्हणते की काय तुम्हाला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली? त्यावर भगवान तथागत गौतम बुद्ध म्हणतात, हो, मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. भगवान गौतम बुद्धांच्या उत्तराने ती स्त्री प्रभावित होते आणि त्यांना आपल्या घरी भोजनासाठी आमंत्रित करते. भगवान गौतम बुद्ध तिचे आमंत्रण स्वीकारतात आणि मी उद्या नक्की येईन असे म्हणून तिथून निघून जातात. जेव्हा ही गोष्ट गावातल्या लोकांना माहीत पडते तेव्हा ते तथागत गौतम बुद्धांकडे येतात आणि त्यांना विचारतात, आपण त्या स्त्रीकडे घरी भोजनासाठी जात आहात का? हो, जाणार आहे. का? काही अडचण आहे का? त्यावर ते गावातले लोक म्हणतात की त्या स्त्रीच्या हातचे कोणी पाणी सुद्धा पित नाही. तुम्हाला माहित नाही का? ती स्त्री चरित्रहीन आहे. त्यावर भगवान तथागत गौतम बुद्ध म्हणतात, असं आहे का? तर मग मी त्या स्त्रीच्या घरी अजिबात जाणार नाही. पण त्यापूर्वी तुम्ही माझे एक काम कराल का? या गावातील सगळ्यात समजूतदार आणि ज्ञानी जी व्यक्ती आहे तिला माझ्या समोर घेऊन याल का? गौतम बुद्धांच्या सांगण्याप्रमाणे गावातील लोक सगळ्यात ज्ञानी व्यक्तीला भगवान गौतम बुद्धांच्या समोर घेऊन येतात. गौतम बुद्ध त्या व्यक्तीला विचारतात, मी जे ऐकले ते खरे आहे का? त्यावर ती व्यक्ती म्हणते, हो, खरे आहे. ती स्त्री चरित्रहीन आहे. त्यावर गौतम बुद्ध म्हणतात, ठीक आहे, मी त्या स्त्रीकडे भोजनासाठी जाणार नाही, पण त्याआधी एका प्रश्नाचे उत्तर द्याल का? त्यावर ती ज्ञानी व्यक्ती म्हणते, काय विचारणार आहात? त्यावर भगवान गौतम बुद्ध म्हणतात, तुम्हाला किती हात आहेत? त्यावरती ज्ञानी व्यक्ती म्हणते की हा असला कसला प्रश्न? प्रत्येक व्यक्तीला 2च हात असतात आणि त्याप्रमाणे मला सुद्धा 2च हात आहेत. त्यावर भगवान गौतम बुद्ध म्हणतात, ठीक आहे, आता तुम्ही तुमचे दोन्ही हात पुढे करा आणि असं समजा की तुमचा एक हात हा ती चरित्रहीन स्त्री आहे आणि दुसरा हात हा इथे जमलेले लोक आहेत. हो भगवंत, ती व्यक्ती म्हणाले. त्यावर भगवान गौतम बुद्ध म्हणाले की आता तुम्ही तुमच्या दोन्ही हातांनी जोरजोरात टाळ्या वाजवा. गौतम बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे त्या व्यक्तीने जोरजोरात टाळ्या वाजवायला सुरुवात केली. त्यानंतर गौतम बुद्ध म्हणाले, तुमच्या कोणत्या हाताने टाळी जास्त जोरात वाजली? त्यावरती ज्ञानी व्यक्ती म्हणाली, हा असला कसला प्रश्न? टाळी वाजवण्यासाठी दोन्ही हातांची समान गरज भासली. ना कोणत्या एका हाताने टाळी जोरात वाजली, ना कोणत्या एका हाताने टाळी कमी वाजली.
त्यावर भगवान गौतम बुद्ध म्हणतात, ठीक आहे, आता तुम्ही तुमचा तो हात पुढे आणा की ज्याला तुम्ही चरित्रहीन स्त्री मानले आहे, आणि त्या हाताने आता टाळी वाजून दाखवा. त्यावर ती व्यक्ती म्हणाली, हे कसं शक्य आहे? एका हाताने टाळी कशी काय वाजू शकते? त्यावर भगवान गौतम बुद्ध म्हणतात, जर टाळी वाजवण्यासाठी दोन्ही हातांचे समान योगदान असेल तर ती स्त्री एकटी चरित्रहीन कशी काय असू शकते? तुम्ही सुद्धा तेवढेच चरित्रहीन आहात जेवढी ती स्त्री आहे. जोपर्यंत त्या स्त्रीवर डाग लावणारा कोणी नसेल तोपर्यंत ती स्त्री चरित्रहीन होऊ शकत नाही. समाजाची मानसिकता बघा. त्या स्त्रीला चरित्रहीन म्हटले जाते, पण त्या पुरुषाला कोणी काहीच बोलत नाही की ज्याच्यामुळे ती स्त्री चरित्रहीन झाली. सच्चाई तर हेच आहे की जर स्त्री चरित्रहीन असेल तर तो पुरुष सुद्धा चरित्रहीन असायला हवा. जर तुमच्या गावचे लोक चरित्रहीन नसते तर ती स्त्री सुद्धा चरित्रहीन झाली नसती. गावातल्या सगळ्या लोकांना गौतम बुद्धांची गोष्ट लक्षात येते आणि ते भगवान तथागत गौतम बुद्धांची क्षमा मागतात. आयुष्य जगत असताना आपण कसलाही विचार न करता एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवून मोकळे होतो, पण बऱ्याच वेळेस आपण सुद्धा त्यास तेवढेच जबाबदार असतो याचा विचार कोणी करत नाही किंवा त्याची जबाबदारीच घेत नाही. बऱ्याच वेळा स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात, पण त्या स्त्रीला चरित्रहीन करणारा पुरुष मात्र ताठ मानेने वावरताना दिसतो. ही मानसिकता बदलणे खूप गरजेचे आहे. धन्यवाद.